मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू राहील। मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली जाते की सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे। विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे। तुम्ही जर बघाल ज्या वेळेला 28 जून 2024ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही। त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते। अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती। महायुतीच्या सरकारने पहिले आणली। विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत। मग 1500 यायला लागले। काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। मग म्हणलं निवडणुकीनंतर बंद करतील। निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एप्रिल हप्ता आनंदाची बातमी। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना सर्वांनाच मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते 3000 रुपये सगळ्यांना वितरित झाले होते। तर याच्यामध्ये तुमचा हप्ता जर 3000 रुपयांचा मार्च आणि फेब्रुवारी जर आला असेल तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे। तुमचे हप्ते आलेले असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते आले असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच याच लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांना मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे हप्ते त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये प्राप्त झालेले होते। त्यामुळे लक्षात घ्या की केवळ अशाच सर्व पात्र लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या बहिणी म्हणजे ज्या महिला आहेत तर यांना एप्रिल महिना व पुढील हप्ते रेग्युलर येणार आहेत अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकाच बातमीची आता प्रतीक्षा आहे की एप्रिल महिना आता सुरू झालेला आहे। एप्रिल महिन्याचे काही दिवस संपलेले सुद्धा आहेत परंतु एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही अद्याप घोषणा झालेली नाही। त्यामुळे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार तर असे सर्च अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्यामार्फत सोशल मीडियावरती होत आहे। अनेक लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत की लाडक्या बहिणींचा एप्रिल हप्ता 1500 रुपयांचाच येणार आहे तर हा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी वितरित होणार। तर अद्याप तरी कोणताही हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे। तर याचबरोबर पाहू शकता की मंत्री आदित्य तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदित्य तटकरे यांनी एप्रिल हप्ता 1500 रुपये वाटपासंदर्भात अजून घोषणा केलेली नाही। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर अनेक यूट्यूबवरील ज्या चुकीच्या माहिती देणाऱ्या जे व्हिडिओज आहेत तर अशा व्हिडिओज संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजून कोणतीही घोषणा केलेली नाही आहे। म्हणजेच हप्त्या वितरणासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील तर कोणतीही घोषणा हप्ते वाटपासंदर्भात केलेली नाही। तर अशा अनेक व्हिडिओज पाहून महिला या संदर्भात संभ्रमात आहे। त्यामुळे लक्षात घ्या की महिलांना कन्फ्यूज झालेला आहे की हप्ता जमा झालेला आहे की होणार आहे। परंतु अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा सोशल मीडियावरील हप्ते वाटपासंदर्भात चुकीच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहेत। तर याचा अंदाज तुम्ही घेतलाच असेल तर लक्षात घ्या की अशा सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यांपासून सावध राहायचं आहे आणि हे सावध राहण्याचं आवाहन संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर या लाडक्या बहिणींना मंत्री आदित्य तटकरे यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारची ही स्पष्ट बातमी आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या दिवशी येऊ शकतो एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता। म्हणजेच पाहू शकता की मागील महिन्यापासून फक्त मार्च आणि फेब्रुवारी जर महिना सोडला तर इतर महिने आहेत तर या सर्व महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित करण्यात आले होते। म्हणजेच महिन्याच्या शेवटी हे हप्ते वितरित करण्यात आले होते परंतु मार्च आणि फेब्रुवारीमध्ये जे दोन्ही हप्ते आहेत ते महिला दिनाचं औचित्य साधून लाडक्या बहिणीच्या बँक
खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यात सध्या लक्षात घ्या की हे हप्ते जर मागील महिन्यांचा इतिहास पाहिला तर शेवटच्याच आठवड्यामध्ये हे जे हप्ते आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती की तुमचा एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता येणार एवढंच नक्की, पण हा जो हप्ता आहे तो साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाहू शकता की हा एप्रिल महिना आहे, तर एप्रिल महिन्यामध्ये शेवटच्याच आठवड्यात केवळ 4 दिवस बाकी आहेत. यामध्ये हा जर रविवार वगळला तर लक्षात घ्या की पाहू शकता की 24 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना एप्रिल महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये वितरित होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे. कारण का दर महिन्याच्या शेवटच्याच आठवड्याला फेब्रुवारी आणि मार्च महिना वगळता इतर जे हप्ते आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे एप्रिल महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे 1500 रुपयांचा जमा केला जाणार आहे. यामध्ये पाहू शकता की मागील आठवड्यापासूनच मागील महिन्यामध्ये शेवटच्याच आठवड्यात हे पैसे जमा होत आहेत. म्हणजे 24 ते 25 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर या पात्र लाडक्या बहिणींना येणारा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 24 ते 25 तारखेपासूनच वितरित होण्याची शक्यता आहे. कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये शेवटच्याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचं काम केलं जात आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती की आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल. प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.